रायगडच्या रोहा नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान क्षुल्लक कारणावरून राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार समीर सकपाळ तर भाजपचे अधिकृत उमेदवार रोशन चापेकर यांच्यात प्रथमतः शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर समीर सकपाळ यांचे चिरंजीव हे या वादात सहभागी झाले। त्यानंतर रोशन चापेकर व सकपाळ यांचे चिरंजीव शिवराज सकपाळ यांच्यात धक्काबुक्की झाली। त्यामुळे मेहेंदळी हायस्कूल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। मतदारांमध्ये देखील यावेळी भीतीचे वातावरण दिसून आले। यावेळी रोहा डीवायएसपी प्रसाद गोकुळ यांनी घटनास्थळी वाद शमवण्यासाठी प्रयत्न केले। तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे व भाजपचे युवा नेते अमित घाग हे देखील घटनास्थळी दाखल झाले। यावेळी मेहेंदळी हायस्कूल बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सर, रोह्यामध्ये देखील असाच वाद झाल्याचं या ठिकाणी समोर आलंय। मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले होते। काय तणावाची परिस्थिती आहे, नेमकं काय कारण होतं वादाचं? निवडणूक आहे म्हटल्यावर थोडंसं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो, थोडंसं गरमजोशपणा असतो, पण रोह्याची संस्कृती ही चांगली राहिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षांच्या काही सहकार्यामध्ये थोडीशी या मतदानाच्या दरम्यान काही थोडीफार बाचाबाच झाली, पण मी असेल, आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकारी असेल, आम्ही सामंजस्याची भूमिका घेऊन मतदानाला किंवा या सर्व प्रक्रियेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची पूर्णपणे खबरदारी आम्ही दोन्ही पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते घेणार। बघा, ही लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये सर्वांना सारखा अधिकार असतो। आज माझा मुलगा रोशन चापेकर उमेदवार म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन हल्ली म्हणून त्यांनी माझ्या मुलाला एवढा पोलीस प्रशासनासमोर माझ्या मुलाला टिबूतला जाऊन मारला त्यांनी। आणि माझ्या मुलाचा उद्या काही कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण? आज जर पोलीस लोकांनी जर कंप्लेंट नाही घेतली आणि त्याला जर अटक नाही केली तर मी सर्वांसमोर आत्मदहन करणार आहे। आज एवढं मी निश्चित सांगतो। उद्या माझ्या मुलाजवळ आज एवढ्या हजारो लोकांसमोर तो जर मारत असेल तर उद्या आम्हाला इथं राहायचंय, उद्या जबाबदारी कोण घेणार आहे? आणि असं सगळे नेम त्यांचे। मी कुठल्या पक्षाचा नाहीये। माझा मुलगा बीजेपी मधून कमळ चिन्ह उभा आहे आणि टिबूतला तो व्यवस्थित त्याचं असताना यांचं त्यांनी त्यांच्या मुलांनी जाऊन माझ्या मुलाला मारलेलं आहे। समीर शेडगे, समीर सपकाळ आणि त्यांचा मुलगा, त्यांनी सर्व ग्रुपने जाऊन माझ्या दोन्ही मुलांना मारलेलं आहे। तुमची आता काय भूमिका आहे? माझी भूमिका तेच आहे, माझ्या मुलाला योग्य न्याय मिळाला पाहिजे, नाही तर मी आत्मदानाला तयार आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रोहा। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।